आज नेहमीप्रमाणे तू आम्हाला या ठिकाणी हजर केलेला आहेस प्रभू. प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये आणलेला आहेस प्रभू. धन्यवाद देतो, कारण आमच्या विरुद्ध घडविलेलं कोणतेही शस्त्र प्रभू आमच्यावर मात करत नाही प्रभू. प्रभू आम्ही तुझे कोटी कोटी आभार मानतो, कारण तू जे आम्हाला धीर ह्या विषयी अगदी खोदून खोदून तू आम्हाला शिकवत आहे. आणि खरोखर आम्ही आज समजू शकलेलो आहोत प्रभू की आम्हाला धीराची अत्यंत अत्यंत आवश्यकता आहे. आणि प्रभू सर्व गोष्टीमध्ये ज्या परीक्षा आमच्यावर येत असतात प्रभू, आम्ही शिकलो आहोत प्रभू की ते आम्हाला पाडण्यासाठी नाही प्रभू, तर आम्हाला घडवण्यासाठी, आम्हाला निर्माण करण्यासाठी येतात पिता प्रभू. कारण तुझी इच्छा आहे की आमचं आध्यात्मिक निर्माण व्हावं प्रभू. प्रभू धन्यवाद देतो की तू आम्हाला जे निर्माण केलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभू सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू येशू, तुझं वचन सांगत आहे की जिथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने हजर आहे त्यामध्ये तू उपस्थित आहे. होय प्रभू, तू खरोखर या ठिकाणी उपस्थित आहे आणि तू आम्हा सर्वांना प्रत्येक बंधनातून, आजारातून, पापातून, भीतीपासून मुक्त केला आहेस, म्हणून तुझे आभार मानतो पिता. धन्यवाद देतो की आम्हा सर्वांच्या हृदयाचे डोळे तू उघडलेले आहेत आणि हे पवित्र आत्मा आज जे काही तू आम्हाला शिकवणार आहेस, पवित्र आत्मा, आम्ही विश्वास ठेवतो की या ठिकाणी बोलणारा मी नाही तर तू आहेस. आणि पवित्र आत्मा अगदी सहजपणे, उदाहरणासह, सोप्या पद्धतीने तू आम्हाला शिकवत आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि मी विश्वास करतो प्रभू तू माझ्या मुखाचा ताबा घेतलेला आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो प्रभू की जे वचन तू आमच्यामध्ये पेरत आहे ते चांगल्या जमिनीमध्ये पडलेलं आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि धन्यवाद देतो अप्पा पिता की आम्ही समजलेलो आहोत की आम्हाला तुझ्या वचनाची, तुझ्या शब्दाची, तुझ्या ज्ञानाची आणि शहाणपणाची आणि सहनशीलता आणि धीराची भरपूर भरपूर गरज आहे प्रभू. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. हे अप्पा बापा, आम्ही ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. आपण सर्वजण बसूया. हालेलुया. कसे आहे सर्वजण? कसे आहेत? तर किती लोक इथे शिकायला येतात आणि किती लोक आम्ही एकदम आशीर्वादी, टकाटक, एकदम मजेत, देवाच्या कृपेत टकाटक, बरोबर का नाही? हालेलुया. तर आपण, आपला नाश का झाला? का होतो नाश? एवढे वर्ष नाश झाला का नाही झाला? प्रत्येकाचा काही ना काही जीवनात झालं का नाही झालं? का झालं असेल? देवाने केला? सैतानाने केला? मग कोणी केला? सैतानाने केला? आपणच केला? आपण पण नाही केला? कोणी केला? पण आमचा नाश कशामुळे झाला? परमेश्वराचं ज्ञान भेटलं म्हणून नाश झाला की आम्हाला ज्ञान नव्हतं म्हणून नाश झाला? म्हणून आम्हाला जास्त प्रार्थनेची गरज आहे का जास्त शिकण्याची गरज आहे? बरोबर आहे का नाही? प्रार्थना पण गरजेची आहे, पण आमच्या डोक्यात प्रार्थना म्हणजे काय माहिती आहे काय? प्रार्थना म्हणजे काय? मागणे. पण प्रभू आम्हाला कधीच शिकवत नाही की प्रार्थना म्हणजे मागणे. प्रार्थना म्हणजे माझ्या देवाबरोबर, परमेश्वराबरोबर काय करणं? संवाद साधणं.
बरोबर आहे का नाही? बाप आणि मुलगा, तुम्हाला किती मुलं आहे की नाही? मुलं आहे ना? आहे ना? आई आणि मुलं हे कधी बोलतात? जेव्हा मुलांना काय पाहिजे असतं तेव्हाच तो आईकडे जातो, बरोबर आहे? हा, जेव्हा मुलांना काही पाहिजे असतं तेव्हाच तो जातो का आईकडे? तेव्हाच बोलतो का तिच्या बरोबर? का प्रत्येक क्षणाला बोलतो? मग तो काय करतो? ती पण एक प्रार्थना झाली, कारण तो आपल्या आईशी, ज्याच्या बरोबर माझं नातं आहे त्याच्याबरोबर तो काय करतो? संवाद साधतो. त्याला म्हणतात प्रार्थना. आता जेव्हा मी बायबल वाचतो तेव्हा काय होतं? जेव्हा मी प्रार्थना करतो तेव्हा मी देवाबरोबर संवाद साधतो. आणि जेव्हा मी बायबल वाचतो आणि शिकतो, वचन ऐकतो, तेव्हा देव माझ्या बरोबर बोलतो, संवाद साधतो. बरोबर आहे का नाही? मग आम्हाला जास्त काय आवडते? मागायला आवडते, देवाबरोबर बोलायला आवडते, का देवाचं ऐकायला आवडते? मागायला नाही आवडत. कारण जास्त फायदा काय माहितीये? बोलण्यापेक्षा जास्त देवाचं ऐकण्यात फायदा आहे. आणि जेव्हा देवाचं आपण ऐकतो तेव्हा गॅरंटी आहे, जे ऐकलं त्याच शब्दाद्वारे तो आम्हाला आमच्या परिस्थितीत कसं वागायचंय, काय करायचंय, ते प्रत्येक गोष्ट तो शिकवतो. आणि आम्हाला काही नाही करायचंय, फक्त जाऊन जे त्यांनी शिकवलं, जो बोलतो तेच काय करायचं जाऊन. आणि ते केल्याने जे आपल्याला पाहिजे तसंच तसं दिसणार आपल्याला. पण आमच्या डोक्यात काय भरलेलं असतं की आम्हाला काय करायचंय जास्त, म्हणून तर फसले जातो का नाही? बरोबर आहे का नाही? मी खरं सांगतो, अजूनपर्यंत काहीच नाही मागितलं येशूकडे, काहीच नाही मागितलं. पण देवाशी बोललो आणि जे तो मला शिकवतो तेच मी काय करतो? कार्यामध्ये घालतो. पहिलं शिकतो, नंतर मग ते काय करतो? कार्यामध्ये घालतो. त्याच्यामध्ये मला जास्त फायदा आहे, मागण्यामध्ये जास्त फायदा नाहीये. तो जे बोलतो त्याच्या वचनाद्वारे ते करण्यामध्ये मला काय आहे? फायदा आहे. समजते का नाही समजते? आता आम्ही जेव्हापासून जन्मलो, त्या जन्मल्याच्या दिवसापासून आतापर्यंत, कोण 40 वर्ष झालं असेल, कोण 50 वर्ष असेल, कोण 60 वर्ष असेल, कोण 70 असेल, कोण 80 पण असेल. बरोबर आहे का नाही? तर तेवढ्या वर्षात आम्ही जास्त मागितलं, ऐकलं, की जे शिकवलंय ते वापरायचा प्रयत्न केला, का जास्त फक्त मागलं? काय भेटलं? काय भेटलं? नाही. जर मागायचीच गरज असती, आणि प्रभू सांगतो मागा, पण काय जे वचनात आहे ते मागा. आणि खरोखर बायबल सांगते, जेव्हा तुम्ही त्याच्या वचनामध्ये राहता, त्याचं वचन तुम्हामध्ये राहते, तेव्हा जे तुम्हाला पाहिजे ना ते अगोदरच तुम्हाला भेटते. कारण सर्व काही कशामध्ये आहे? वचनामध्ये. पण कधी कधी आम्ही वचनच काय करतो? बाजूला करतो, आणि बाकी सर्व, मी पण तसाच होतो. पण धन्यवाद येशूला का मला शिकवलं. तर आम्ही काय शिकत होतो? किती लोक, म्हणून मी विचारतो की शिकायला आलेत. कारण जो शिकायला येतो ना, त्याचं जीवन नेहमी लक्षात ठेवायचं की तो कितीही त्याच्यावर वादळ आलं, पाऊस आला, तरी तो त्याच्यामधनं बाहेर पडू शकतो. पण जो व्यक्ती फक्त ऐकतो आणि जातो, त्याला वाटते का असंच काहीतरी प्रवचन चालू आहे, आणि तो जातो. कारण त्याला हे समजत नाही की ते प्रवचन नाहीये, तर त्याच्याद्वारे, त्या शब्दाद्वारे कोण बोलत आहे? पवित्र आत्मा माझ्या बरोबर बोलतोय. आणि तेच शब्दाला जेव्हा मी अनुसरतो तेव्हा माझं जीवन बदलते. कळते का नाही कळते? मग मला हे प्रवचन जे मी रोज ऐकत आहे ते किती किमती आहे तुम्हाला वाटते?
आहे का नाही आहे. पण थोडं प्रॉब्लेम कुठे माहितीये, मला फक्त सोच माझी थोडी काय करावी लागणार. कारण शैतान सांगतो अरे ते नुसतं तसंच प्रवचन चालू आहे, ते नसतं असंच बोललं जात आहे, ते ऐकून तुला काही नाही भेटणार. पण जेव्हा आरोग्यदायी प्रार्थना चालू होईल ना, तेव्हा तू पूर्ण शक्ती लाव, म्हणजे तुला भेटेल. बरोबर आहे का नाही. जास्त इंटरेस्ट कशात असतो आम्हाला, आरोग्यदायी प्रार्थनेमध्ये का वचन ऐकण्यामध्ये. वचन ऐकण्यामध्ये असतो की आरोग्यदायी प्रार्थनेमध्ये. दोन्हीमध्ये तुम्ही मस्त आहात. बरोबर आहे का नाही. आणि खरं सांगतो दोन्ही मध्ये घेतलं तर फायदा आहे. पण वचन हे मला कोणी मनुष्य बोलत नाहीये, तर त्या मनुष्याद्वारे परमेश्वर माझ्या बरोबर मला शिकवत आहे आणि मला तेच घेऊन माझ्या जीवनामध्ये कान देऊन ऐकून मला ते वापरायचं आहे. आणि जेव्हा मी वापरतो गॅरंटी आहे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. समजते का नाही. अनेक लोकांना तुम्ही बघत असाल, ब्रदर असतात, प्रचार करतात, भरपूर महान महान कार्य होतात का नाही त्यांच्याकडनं. का होतात, काय वाटते का होतात. कारण एकच गोष्ट आहे त्यांच्या जीवनात, जे ते वचन ऐकतात त्याच्यानुसार ते कार्य करतात. बरोबर आहे का नाही. कारण जर वचनच नसेल माझ्यामध्ये तर माझ्याने काहीही होऊ शकत. मग तुम्ही किती पण ओरडा, काही होणार. मग आपण काल काय शिकत होतो, परवा काय शिकत होतो, धीर धरायचं. म्हणून मी काय सांगतो, वही आणि पेन का पाहिजे आपल्याकडे. कारण जे लिहिलंय ते लिहिल्याशिवाय तुम्ही त्याचा घरी जाऊन अभ्यास करू शकता का, नाही. आणि जर अभ्यास केला नाही तर परीक्षेत पास होऊ शकता का. मग ब्रदर काय पेपर सोडवायला येणार आहे का तुमचा, येणार आहे का. काय देवाचा. अच्छा, पेपर आणि वही. आता ठीक आहे, चालेल. उद्यापासून मी सगळ्यांना वह्या पेन देणार आणि पहिला ह्या व्यक्तीची वही मी चेक करणार. बरोबर आहे का नाही. सल्ला त्याने चांगला दिला, पण माझा पण सल्ला असा आहे, पेपर आणि वही मी देणार, पण सगळं लिहिलेलं मी चेक करणार, कारण वही मी दिली आहे ना. बरोबर आहे का नाही. हालेलुया. मग आम्ही काय शिकत होतो की धीर आम्हाला आमच्या जीवनामध्ये कशासाठी गरजेचं आहे. कारण जर धीर नसेल तर आमच्या जीवनामध्ये काही होऊ शकते का, नाही होऊ शकत. आणि आम्ही स्वतः बघितलं की प्रत्येक माणसावर काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा येतात की नाही येतात. आणि त्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा आपल्याला पाडण्यासाठी येतात का घडवण्यासाठी येतात, घडवण्यासाठी येतात. पण अनेक वेळा आम्ही त्या परीक्षांना, त्या संकटांना काय म्हणून बघितलं, हे प्रभू हे माझ्यापासून तू दूर पाठव. काय कर, दूर पाठव. मग तुमची वाढ होणार आहे का, नाही होणार. मग आम्ही हे पण शिकलो की परीक्षा आम्हाला पाडण्यासाठी नाही, तर आम्हाला काय करण्यासाठी, घडवण्यासाठी आहे. आणि आम्ही हे शिकलो की जेव्हा आम्हाला परीक्षा येते तेव्हा तीच परीक्षा आम्हाला 3 गोष्टी, जेव्हा धीर निर्माण होतो तेव्हा आम्हाला तोच धीर आमच्यामध्ये 3 गोष्टी घडवून आणतो. पहिली म्हणजे आम्हाला एक परिपूर्णता देतो, म्हणजे आम्हाला प्रत्येक जीवनामध्ये काय बनवतो, परिपक्व बनवतो. अजून किती लोक दूध पितात, नीर 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 दूध काय असते माहितीये का.
ज्याला वचनाची सवय नाहीये, जो परिपक्व नाहीये, तो जड अन्न खाऊ शकतो का? नाही. मग समजा तो लहान मुलं आहे, जेव्हा तो जन्मतो तेव्हा त्याला आम्ही काय देतो? दूध. पण तो 50 वर्षाचा झाला तरी बोलतो मी दूधच पितो, मला दूधच द्या, जेवण नको देऊ. तर मग कुठे गडबड आहे का? नाहीये. मग तो खरोखर परिपक्व झालाय का? पण अजून पण दूधच पियायचंय. बरोबर आहे ना? मग जेव्हा कोणी आणून चिकन दिलं हातात, ते खाल्लं तर काय होणार? मग गडबड होणार का नाही होणार? बरोबर का नाही? मग धीर आमच्यामध्ये एकतर परिपक्वता निर्माण करते, आणि दुसरं काय बोललो, आम्हाला विजयासाठी, कोणत्याही क्षेत्रात विजयासाठी धीर काय आहे? गरजेचं आहे का नाही आहे? तिसरी गोष्ट, मला माझ्या जीवनात शांतीचं जीवन जगण्यासाठी पण काय उपयोगी आहे? तर आपण एक आज वचन बघूया. आपण पाहूया की विजयासाठी कसं काय धीर आम्हाला उपयोगी आहे. काल आपण शिकलो ना की आम्हाला परिपक्वतेसाठी काय उपयोगी आहे. किती लोकांना वाटते की मला परिपूर्णता पाहिजे, परिपक्व व्हायचंय सर्व भागात? वाटते का नाही वाटते? आपण जाऊया याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 12. जो माणूस परीक्षा आल्यावर रडतो तो धन्य. आल्यावर रडतो तो धन्य, टिकतो तो धन्य. हा, जो वाचा जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. पुन्हा एकदा वाचूया आपण. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. तर जीवनाचा मुकुट कधी मिळेल त्याला? जेव्हा तो परीक्षा आल्यावर बोलेल की प्रभू हे संकट माझ्या जीवनातनं काढून टाक, तेव्हा त्याला काय भेटेल? मुकुट भेटेल. बरोबर आहे का नाही? का त्या परीक्षेमध्ये तो उतरणार, सहभाग घेणार, तेव्हा त्याला मुकुट भेटेल. कधी भेटणार? सहभाग घेतल्यावर. आता समजा एखादा मुलगा 10वीला आहे आणि 10वीची परीक्षा आली, आणि जशी परीक्षा आली तो बोलतो मला नको आहे, मला परीक्षा द्यायची नाही. तर आता हा पास होऊ शकतो का? पुढच्या वर्गामध्ये याला विजय जायला भेटू शकतो का? नाही भेटू शकत. पण जेव्हा ती परीक्षेमध्ये तो न घाबरता उतरतो, तेव्हा तो विजयी होऊ शकतो का? नाही होऊ शकतो. मग हा जीवनाचा मुकुट कोणासाठी दिलेला आहे? जीवनाचा मुकुट म्हणजे काय? अच्छा, किती लोकांना इथे जीवनाचा मुकुट पाहिजे? मेल्यावर भेटणार. जीवनाचा मुकुट किती लोकांना पाहिजे? कोणालाच नको इथे? पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे. मग हा जीवनाचा मुकुट अनेक वेळा आपल्याला काय वाटते कधी भेटणार आहे? आमेन झाल्यावर. मेल्यावर भेटणार जीवनाचा मुकुट का जिवंत असताना भेटणार?
मग आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो जीवनाचा मुकुट आहे, हा जीवनाचा मुकुट मला मेल्यानंतर भेटणार नाही आहे, तर हा जीवनाचा मुकुट आता मला जिवंत असतानाच काय करणार आहे, भेटणार आहे. आणि त्या जीवनाच्या मुकुटासाठी मला परीक्षेमध्ये उतरावं लागेल का नाही लागेल? पण जर आम्ही बोलतो की मला परीक्षा नको, तर जीवनाचा मुकुट तुमच्यासाठी आहे का? हा, नाही आहे. आणि प्रत्येक ख्रिस्ती माणूस आहे, जर त्याला ठाऊक आहे की जेव्हा पण माझ्या जीवनामध्ये परीक्षा येत आहे, त्यावेळेला माझ्या समोर काय पाहिजे? जीवनाचा मुकुट. बरोबर. एक उदाहरण देतो. तुम्ही कधी माणसांना बघितलंय ते क्रिकेट खेळतात? क्रिकेटला तुमच्यात काय म्हणतात? बॅट बॉल खेळतात का नाही खेळतात? ते का खेळतात? ते का खेळतात? त्यांचं लक्ष कुठे असतं? ट्रॉफीवर असतं का किती त्रास होणार आहे त्याच्यावर असतं? त्या ग्राउंड मध्ये एवढं ऊन आहे त्याच्यावर असतं का समोर कोणती टीम आहे त्याच्यावर असतं का त्यांचं लक्ष त्या ट्रॉफीवर असतं? असते का नाही? आणि जोपर्यंत त्यांचं लक्ष त्या ट्रॉफीवर आहे, ते लोक त्या मॅच मध्ये उतरावं लागतं का नाही लागतं? आता ते बोलले की आम्हाला तर ट्रॉफी पाहिजे, पण आम्हाला ही मॅच खेळायची नाहीये. बरोबर का नाही? मग भेटेल का नाही त्यांना? भेटेल? उतरलेच नाही, क्रिकेट खेळलेच नाही, मग कसं काय ट्रॉफी भेटणार? बरोबर आहे का नाही? मग इथे जो जीवनाचा मुकुट आम्हाला दिलाय, तो मेल्यावर आम्ही परीक्षेत उतरणार आहे का मरायच्या अगोदर परीक्षा होणार आहे? काय वाटते? नाहीतर नंतर बोला, प्रभू मेल्यावर मी परीक्षा देतो, मला तू जीवनाचा मुकुट दे. बरोबर आहे का नाही? पण मेल्यावर भेटणार आहे का? जीवनाचा मुकुट आताच मला भेटणार आहे. बाजूवाल्याला बोला, जीवनाचा मुकुट तुम्हाला आताच भेटणार आहे. हलवून बोला, हलवून. एक मिनिट. तुमच्यामध्ये हलवणं म्हणजे पण असं आहे जीवन. काय? अरे हलवा असं जरा जोरात बोला, जीवनाचा मुकुट आताच भेटणार आहे. म्हणजे फक्त दोघांनाच भेटला पाहिजे मुकुट असं? मग जीवनाचा मुकुट जो भेटणार आहे तो कधी भेटणार आहे आपल्याला? आता का मेल्यानंतर? नक्की ना? नाहीतर बोलाल का बाबा टाइम आहे, अजून टाइम आहे, अजून टाइम आहे, अजून टाइम आहे. पहिली गोष्ट, मुकुटच कधी कधी माहित नसतो हाय मुकुट पण हाय असं. डोक्यावर दिसतो का बघा बाजूच्या मुकुट? चमकतो का? दिसतो का नाही दिसतो? काय दिसतो? परीक्षेत उतरले का? तिथे काय लिहिलंय? जोपर्यंत एखादा व्यक्ती परीक्षेत उतरत नाही तोपर्यंत त्याला जीवनाचा मुकुट भेटू शकत. मग हा जीवनाचा मुकुट जो आहे, जो आम्हाला कधी भेटणार? मेल्यावर. बरोबर का नाही? ते आजी हा बोलतात आहे मेल्यावर. का हा बोलतात आहे? कारण त्यांना वाटते काय कधी भेटणार आहे? मेल्यावर. ते मेल्यावर बोलत आहे. मेल्यावर नाही भेटणार. मला जे काही करायचं ते मेल्यावर नाही, मला आता जिवंत असतानाच करायचंय. बरोबर आहे का नाही?
आता आता उदाहरण देतो. आदामाने पाप केलं का नाही केलं? केलं. जिवंत असताना केलं का मेल्यावर केलं? मग मेल्यावर त्यांनी क्षमा मागितली असती ना तर झालं असतं का नाही काम? जे काही करायचं आहे ते परीक्षा, जीवनाचा मुकुट कधी भेटणार आहे आम्हाला? जिवंत असतानाच भेटणार आहे. मग जीवनाचा मुकुट काय आहे? जीवनाचा मुकुट काय आहे? पाहिजे का नको पाहिजे? पाहिजे ना. पण अट काय आहे परीक्षेमध्ये? मग आमच्या जीवनात किती मुकुट आम्हाला भेटायला आले. प्रभूची इच्छा होती द्यायचे, पण आम्ही प्रार्थना काय केली? प्रभू हे काढून टाक. प्रभू मला हे नको आहे, मला सहन होत नाही. मग तो ती परीक्षा माझ्यावर काय घेऊन आलेली? माझ्याकडे जीवनाचा मुकुट घेऊन आलेली का मला पाडायसाठी आलेली? मला त्या जीवनामध्ये विजय द्यायसाठी आलेली का पाडायला आलेली? पण आम्ही ती परीक्षा उतरलो नाही, कारण आमच्यामध्ये धीर, सहनशक्ती नव्हती. आणि आम्हाला सहनशक्ती जास्त दबावाखाली आम्ही सहन नाही केल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये टिकू शकलो नाही. आणि धीर नसल्यामुळे आम्हाला तो जीवनाचा मुकुट आम्ही अनेक वेळा घालवला का नाही घालवला? परीक्षा झाल्या का नाही झाल्या? प्रत्येकाच्या काही ना काही झाल्या असतील ना. संकट, दुःख, आजार आले का नाही आले? पण आम्ही त्यापासून पळालो, कुरकुर केली, वैतागलो का धीर धरला? खरोखर मग जीवनाचा मुकुट काय आहे? जर कधी भेटणार तो आपल्याला? मेल्यावर का नाही? का जिवंत असताना? आता हा जीवनाचा मुकुट जो आहे, इथे काय लिहिलंय? जो माणूस परीक्षेत टिकतो. तिथे लिहिलंय जो ब्रदर परीक्षेत टिकतो. ब्रदर विषयी लिहिलंय का? काय ठराविक लोकांसाठी आहे का ते? का सर्वांसाठी आहे? मग जीवनाचा मुकुट जो आहे तो फक्त काही ठराविक लोकांसाठी आहे का माझ्यासाठीच आहे? सर्वांसाठी आहे. समजते का नाही? तर बाजूवाल्याला हलवून बोला, जीवनाचा मुकुट तुमच्यासाठी पण आहे. जीवनाचा मुकुट तुमच्यासाठी पण आहे. पाहिजे का नाही पाहिजे? मेल्यावर पाहिजे का नाही पाहिजे? जिवंत असताना पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग हा जीवनाचा मुकुट आम्हा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे का नाही? आणि जे लोक परीक्षेशिवाय आम्हाला हा जीवनाचा मुकुट कधीही भेटू शकत नाही. मग जीवनाचा मुकुट काय आहे? बोला. पण मुकुट काय आहे? मुकुट भेटेल का नाही तुम्हाला? मग मुकुट काय आहे तो? पाहिजे का नाही पाहिजे? जीवनाचा मुकुट म्हणजे एक राजासारखं एक विजयी जीवन. त्याला काय म्हणतात? जीवनाचा मुकुट. कारण प्रभू येशूने आम्हाला जे जीवन दिलंय ते कशासारखं दिलंय? भिकाऱ्यासारखं दिलंय का राजाचं दिलंय? आणि जो व्यक्ती राजासारखं एक विजयाचं जीवन जगत आहे तोच त्याच्यासाठी काय आहे? जीवनाचा मुकुट आहे. समजते का नाही समजते? आणि राजाचं जीवन हे मेल्यानंतर जगायचंय का इथेच जगायचंय? इथेच जगायचंय का नाही? मग आम्हाला जे जीवन दिलंय, जेव्हा आम्ही परीक्षा येतात तर त्या परीक्षेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काय करतो? जेव्हा विजय मिळवतो धीराने, त्यावेळेला तोच जीवनाचा मुकुट म्हणजे तेच राजासारखं जीवन
एक अभिषिक्त जीवन, एक भरभराटीचं जीवन, एक आरोग्याचं जीवन आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करू शकतो? अनुभवू शकतो का नाही शकतो? अनुभवू शकतो. आणि जोपर्यंत मी परीक्षा पास होत नाही तोपर्यंत मला या जीवनामध्ये राज्य करता येऊ शकत नाही. आणि जेव्हा मी हे जीवन परीक्षा मध्ये उतरतो आणि धीराने ह्या परीक्षेमध्ये विजयी होतो, तर मला एक राजाचं, एक अभिषिक्त जीवन, एक विजयी जीवन या पृथ्वीवर मी काय करू शकतो? जगू शकतो. म्हणजे ज्याच्यामध्ये कशाचीही कमतरता नाहीये, सर्व काही पुरेसं आहे, सर्व काही विजयात आहे. आणि ते फक्त आणि फक्त मी कधी अनुभवू शकतो? जेव्हा मी परीक्षेमध्ये उतरणार का नाही उतरणार, आणि उतरून जेव्हा मी सहन करून धीराने ही परीक्षा पास करतो, तेव्हा मला तो जीवनाचा मुकुट भेटतो का नाही भेटतो? आता हा जीवनाचा मुकुट जो आहे ते मला, तुम्हाला, आम्हा सर्वांना, जे आम्ही प्रभू मध्ये काय ठरलेलो आहोत? नीतिमान ठरलेलो आहोत का नाही? नीतिमान म्हणजे काय शिकलो ना आपण? नीतिमान म्हणजे आपल्यामध्ये एकही पाप आमच्या प्रभूला दिसत नाही, तर त्याच्या जागेवर प्रभूला आमच्यामध्ये परमेश्वर येशू ख्रिस्ताचा स्वभाव दिसतो. आमच्यामध्ये परमेश्वर कोण पाहतो? पापी पाहतो का येशू ख्रिस्ताला पाहतो? मग आमच्यामध्ये कोणचा स्वभाव आहे? आदामापासून जो पापाचा आलेला तो आहे का येशू ख्रिस्ताद्वारे आलेला नीतिमत्वाचा स्वभाव आहे? नीतिमत्वाचा आहे का नाही आहे? बघा, जेव्हा आम्ही पापाचा स्वभाव होतो ना आदामात, त्यावेळेला आम्ही चुका करायचो, शिव्या द्यायचो, चुकीची कामं करायचो, पण आम्हाला फरक पडायचा का? नाही पडायचा. पण आता जे नव्याने जन्मलेले आहेत, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलाय, त्याच्यामधनं येशू ख्रिस्तानी तो पापाचा स्वभाव काढून टाकून आता त्यांच्यामध्ये कोणता स्वभाव घातलाय? येशूचा नीतिमत्वाचा काय घातलेला आहे? स्वभाव घातलेला आहे. आणि आता जेव्हा आमच्याकडनं चुका होतात ना, तर पहिलं तसं आम्हाला व्हायचं नाही, चुकांची जाणीव. पण आता छोटीशी चूक झाली तरी आम्हाला लगेच कुठेतरी टोचते का नाही टोचते? कारण ती शक्ती आमच्यामध्ये आहेच नाही पाप करण्याची. आहे का? नाही आहे. आता आमच्यामध्ये शक्ती आहे नीतिमत्वाची, जेणेकरून आम्ही या पृथ्वीवर काय करावं? चांगली कामे का वाईट कामे? चांगली कामे. बरोबर आहे का नाही? मग प्रत्येक नीतिमानांसाठी इथे किती लोक नीतिमान आहेत? सर्व आहे का नाही आहेत? हा, आहे का नाही आहे? आहे. मग हा जो मुकुट आहे प्रभू येशूने प्रत्येक नीतिमान व्यक्तीसाठी ठेवलेला आहे का नाही आहे? प्रत्येक व्यक्तीसाठी ठेवलेला आहे. पण असाच भेटेल का? असाच भेटेल का? नाही ना. एक उदाहरण देतो. तुम्ही कदाचित नवीन गाडी घेतली आणि कधी गाडी चालवायला शिकायला गेलेच नाही, कधी शिकलेच नाही, तर तुम्ही गाडी चालू शकता का नाही चालू शकता? हा, चालू शकता का ठोकून द्याल कुठे? मग जी परीक्षा होते, जे शिक्षण भेटते, त्या शिक्षणामध्ये हे शिक्षण मला, जी पुढे परीक्षा येणार आहे, जी मला पुढे आयुष्यामध्ये गाडी चालवायची आहे, ती चालवण्यासाठी आता मला मजबूत करत आहे, टिकण्यासाठी मजबूत करत आहे का मला असंच देऊन टाकलेली आहे गाडी चालव? नाही ना. मग परीक्षेचा मुकुट पण केव्हा मला भेटतो तो विजय? जेव्हा मी त्या परीक्षेना काय करतो? धीराने त्या परीक्षेचा सामना करतो, सहन करतो, आणि जेव्हा मी त्याच्यात विजय मिळवतो धीराने, तोच विजय मला एक राजाचं जीवन देतं, एक विजयाचं काय देतं? जीवन देतं. समजते का नाही? लिहा.
हे वचन लिहिलं का? याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 12 लिहून घ्या आणि घरी जाऊन परत वाचा. काय आहे इथे? कुठे लिहिलं नाही, जो माणूस येऊन माझ्याकडे रडतो तो धन्य. लिहिलंय का? जो माणूस येऊन माझ्याकडे मागतो तो धन्य. काय लिहिलंय? मग आता परीक्षेपासून कोणाला वाचायचंय का? नको असं काय आहे का? जर परीक्षा नको तर तुम्हाला जीवनाचा मुकुट पण पाहिजे का? नको. परीक्षा आहे तर जीवनाचा मुकुट पण आहे, परीक्षा नाही तर जीवनाचा मुकुट पण नाही आहे. समजते का? नाही समजते? लिहा. जीवनाचा मुकुट मला मेल्यानंतर मिळणार नाही. जीवनाचा मुकुट मला मेल्यानंतर मिळणार नाही, तर तो मला जिवंत असतानाच जेव्हा मी परीक्षेमध्ये धीराने टिकून राहतो, आणि विजयी होतो, तेव्हाच मला तो जीवनाचा मुकुट प्रभूपासून मिळतो. जीवनाचा मुकुट प्रभूपासून मिळतो. पुढे लिहा. जीवनाचा मुकुट, एक लाईन सोडून लिहा. जीवनाचा मुकुट हा केवळ काही ठराविक लोकांसाठी नाही आहे. जीवनाचा मुकुट हा केवळ काही ठराविक लोकांसाठी नाही आहे, तर हा जीवनाचा मुकुट प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभूने ठेवलेला आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभूने ठेवलेला आहे. जीवनाचा मुकुट, एक लाईन सोडून लिहा. जीवनाचा मुकुट हा केवळ मात्र जे व्यक्ती सहन करतात, प्रत्येक दुःखात सहन करतात, त्या सर्वांसाठी आहे. आणि जे व्यक्ती प्रत्येक
प्रत्येक परीक्षेमध्ये सहन करतात ते प्रत्येक व्यक्ती सहन करतात ती प्रत्येक व्यक्ती धन्य आहे. ती प्रत्येक व्यक्ती काय आहे? धन्य आहे, म्हणजेच आशीर्वादित आहे. म्हणजेच आशीर्वादित. तर जोपर्यंत एखादा व्यक्ती सहन करत नाही, त्याच्या जीवनात धीर धरत नाही, तोपर्यंत तो कधी जीवनाचा मुकुटाचा अनुभव घेऊ शकतो का? आशीर्वादाचा अनुभव घेऊ शकतो का? कारण प्रत्येक वेळेला आम्ही काय विचार करतो, कारण जर प्रभू येशूने दुःख सहन केलं नसतं तर ते जीवन आम्हाला भेटलं असतं का? काय वाटते तुम्हाला? भेटलं असतं? त्या परीक्षेत त्याची पण परीक्षा झाली का नाही झाली? झाली. पुढे लिहा, जीवनाचा मुकुट म्हणजे आमच्या जीवनामध्ये राजाचं जीवन जगणं. कशाचं जीवन जगणं? राजाचं का नोकराचं? राजाचं जीवन जगणं. आता प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये दुःख येतात का नाही येत? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुःख येतात का नाही येत? येतात. तो दुःखामधनं जातो का नाही जातो? मग प्रत्येक व्यक्ती तो विजय मिळवतो का नाही मिळवतो? हा, नाही. कसं समजते की एखादी व्यक्ती विजयी आहे? त्याचं जीवन तो कधी सैतानाचा गुलाम नसेल तर तो देवाने बनवलेल्या राजकुमारासारखं जीवन जगणार. त्याचं प्रत्येक क्षेत्रामध्ये एक राजाचं जीवन कसं असतं त्या प्रकारचे तो जीवन जगतो. म्हणजेच काय की त्याच्याकडे काय आहे? जीवनाचा मुकुट आहे का नाही आहे? आणि प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याच्या जीवनामध्ये दुःखातनं जातो का नाही जात? मग प्रत्येक व्यक्ती जो आहे तो जो कोणी दुःखामधनं जातो तो खरोखर विजयी असतो का? त्या दुःखामधनं जाणाऱ्या मनुष्याकडे जीवनाचा मुकुट असतो का? हा, नाही. प्रत्येक व्यक्ती जो दुःख भोगतो तो प्रत्येक व्यक्ती खरोखर सहन करतो का? जीवनाचा मुकुट तुम्हाला दुःख देत नाही, तर जीवनाचा मुकुट जे तुम्ही सहन करता, धीराने वागता, तोच धीर तुम्हाला काय देतो? जीवनाचा मुकुट देतो. मग जीवनाचा मुकुट मला दुःखामध्ये भेटतो का मला दुःखामध्ये सहन केल्यावर तो मला जीवनाचा मुकुट भेटतो जेव्हा मी परीक्षा पास होतो? सहन केल्यावर. कारण दुःख तर सगळ्यांना येतात ना, येतात का नाही येत? भरपूर वेळा कोण आजारातनं जात असते, पण खरोखर त्या आजारामधनं जाताना ती व्यक्ती रडत आहे, देवा हे घे 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 बोलत आहे. अनेक वेळा तर मी असं पण बघतो, माणसं बोलतात प्रभू मला घेऊन जा, बोलतात का नाही बोलतात? मला हे नाही होत सर, आता मला तो. मग ती दुःखामध्ये तर आहे ना, मग खरोखर तिला जीवनाचा मुकुट भेटला का? नाही भेटला. पण जर ती सहन करत आहे, त्याच परीक्षेमध्ये पवित्र आत्म्याचा सहाय्य मागत आहे, वचनाचं सहाय्य घेत आहे आणि कितीही दबाव असला तरी ती आनंदाने सहन करत आहे, आणि जेव्हा ती धीर धरत आहे तोच धीर तिला कुठे नेत आहे? एक राजाच्या जीवनाकडे नेत आहे. आणि तिचं जीवन, तिच्या जीवनामध्ये ती आता काय अनुभवते? जीवनाचा मुकुट अनुभवते. मग
गरजेचं आहे का की प्रत्येक व्यक्ती जी दुःखामध्ये आहे ती विजयाचा मुकुट भेटतो, तिला जीवनाचा मुकुट भेटतो, असं गरजेचं आहे का? तर दुःखामध्ये असण्यापेक्षा जी व्यक्ती जीवनात दुःख सहन करते तिच्यासाठी काय आहे? जीवनाचा. तुम्हाला नको आहे का? मग सहन केल्यावर येणार की दुःखामध्ये कुरकुर केल्यावर येणार? सहन केल्यावर. कारण दुःख असणे, दुःखात असणे आणि दुःखामध्ये सहन करणे, दोघांमध्ये फरक आहे का नाही आहे? जेव्हा मी येशूमध्ये नव्हतो ना, त्यावेळेला मला असं छोट सर्दी झाली किंवा कोणी काय बोललं तरी मी तीच गोष्ट घेऊन काय करायचा? रडत बसायचा. किंवा मला असं झालंय काय. कधी कधी बघितलं असं, कधी कोणाला आजार झाला, हे देवा कुठून आणलं, काय आणलं, हे आणलं ते आणलं. म्हणजे स्वतःनी थंडा पियाला आणि सर्दी झाल्यावर कोसायचं कोणाला? देवाला. पण ती व्यक्ती सहन करत आहे का? तर माझं पहिलं तसं होतं. पण जेव्हा मी प्रभूमध्ये आलो तेव्हा आता मला प्रभूने, देवाची कृपा इतकी आहे की मला प्रभूने सहन करण्याची शक्ती काय दिली? जास्त दिली. आणि जेव्हा सहन करत करत एखादी व्यक्ती राहते तेव्हा तिला गॅरंटी आहे की येणाऱ्या जे तिचं जीवन आहे, जे जगत आहे ती, त्याच्यामध्ये तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये काय भेटतं? जीवनाचा मुकुट भेटतो का नाही भेटतो? हा. मग आमच्या जीवनामध्ये दुःख येतात का नाही येत? आता दुःख माणसाला जी येतात ती देवापासून असतात का कधी कधी माणूस स्वतः निर्माण करतो? स्वतः करतो का? किती प्रकारची दुःख आहे? 2 प्रकारची. एक उदाहरण देतो तुम्हाला. परमेश्वरापासूनचे दुःख स्वतः जेव्हा देव उत्पन्न करतो तुमच्या जीवनामध्ये, ते दुःख तो तुम्हाला पाडण्यासाठी किंवा तुम्हाला खाली ठेवण्यासाठी, तुमचा नाश करण्यासाठी देव कधी दुःख उत्पन्न करत नाही. तर तो यासाठी उत्पन्न करतो जेणेकरून त्या दुःखामध्ये तुम्ही सहन करून तुमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न करून तुम्ही काय मिळवावा? विजयाचा मुकुट भेटून प्रत्येक कार्यामध्ये काय व्हावं? विजयी व्हावं. आणि दुसरं जे दुःख आहे ते असं असते की आम्ही, सैतानाने आम्हाला मोहात टाकलेलं आहे आणि आमच्या आज्ञा पालन न केल्यामुळे किंवा आम्ही कोणाचं ऐकलं? सैतानाचं ऐकल्यामुळे आम्हाला आमच्या जीवनात काय होतो? त्रास होतो, दुःख येतं. मग हे दुःख खरोखर मला आता वाढवणार आहे का मला पाळायला आले? आणि हे दुःख परमेश्वराने निर्माण केलंय की सैतानाची आज्ञा पाळल्यामुळे माझं जीवन दुःखाने भरलंय? मग याच्यामध्ये काय जीवनाच्या मुकुटाचा संबंध आहे का? कारण हे परमेश्वरापासून नाही आलेलं आहे, तर तुम्हाला घडवण्यासाठी सुद्धा नाही आहे, तर तुम्ही स्वतःच्या चुकामुळे काय केले गेलेलं आहे? वाढवलेलं. अच्छा, एक उदाहरण देतो. एक माणूस जर तो दारू पितो आणि त्याचा लिव्हर खराब होऊ शकतो का नाही? होऊ शकतो. आणि जर त्याचा लिव्हर खराब होतो तर हे दुःख त्याला जे होणार आहे ते दुःख त्यांनी स्वतः निर्माण केलंय का परमेश्वराने त्याला दिलंय? स्वतः निर्माण केलंय. आणि स्वतः का निर्माण केलंय? कारण त्यांनी देवापेक्षा कोणाची आज्ञा मानली? बरोबर आहे का नाही? आणि जेव्हा एक माणूस सैतानाची आज्ञा पाळतो, दुःखामध्ये येतो, तेच दुःख त्याच्यातनं जर तोचे विचार त्याने बदलले नाही तर हळूहळू तेच दुःख त्याला काय करतं? खाली पाडतं.
पण परमेश्वर जे आम्हाला दुःख देतो, ते आम्हाला परीक्षा देतो, ते आम्हाला पाडण्यासाठी देत नाही, तर परमेश्वर मला नेहमी काय करण्यासाठी देतो? आणि परमेश्वर मला कधीही मोहाकडे घेऊन जात नाही, तर तो मला तपासण्यासाठी, माझी वाढ करण्यासाठी माझ्या जीवनात काय पाठवतो? काय पाठवतो? दुःख पाठवतो का नाही? दुःख पाठवतो. आता आता एक उदाहरण घेतो. मी जेव्हा बोटीवर जाणार होतो काम करायला, त्यावेळेला मी गेलो नाही, कारण मला आजार झालेला, बरोबर आहे. आणि तो आजार सैतानापासून होतं दुःख का देवापासून होतं? कारण जेव्हा ते देवापासून आहे, त्या परीक्षेमध्ये जेव्हा मी सहन करतो, मला ठाऊक आहे की आपलं जीवन जी आता स्थिती आहे त्याच्यापेक्षा भरपूर पटीने काय होतं? चांगलं होतं, बरोबर आहे का नाही? पण जर ती दुःख मी स्वतः निर्माण केलंय आणि याच्यामध्ये मी परमेश्वराचं सहाय्य नाही मागत, सहन नाही करत, तर तेच दुःख तुम्हाला कुठे पाडणार? खाली पाडणार का नाही? पण जो माझा आजार होता, त्याच्यात जेव्हा मी सहन केलं, परमेश्वराकडे वळलो आणि परीक्षेत टिकून राहिलो, सहन केलं, धीर ठेवला, आणि त्याच धीराने मला आता एक चांगलं जीवन दिलं का नाही दिलं? बोटीवर गेलो असतो, काय भेटले असते? पैसा. पण काय खरोखर स्वर्ग भेटला असता का? काय वाटते तुम्हाला? आता एक उदाहरण, इकडे सगळ्या बायका आहे का नाही? तुमचे नवरे बिना बोटीवर कामाला गेले तर तुम्ही खुश होणार का नाही होणार? नाही होणार? नाही होणार? अरे पैसे देईल ना तुम्हाला, 2-2 लाख भेटतात, 2 लाख 3 लाख भेटत नाही? अरे बिना जॉबला गेले, काय बोलतात तुम्हाला? बोटीवर भेटतात का नाही? मग तुम्ही त्याला 9 महिन्यासाठी पाठवणार का नाही पाठवणार? सारखं फोन करून बोलणार का ये ये ये? बोलणार नाही? बोलणार. कारण का आम्हाला काय भेटते? पैसा. पण तोच नवरा बोलला की बाय, मी तुझ्यावर बायको, मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो, म्हणून मी आता माझा धंदा बंद करून 9 महिने येशूसाठी बाहेर गावी चाललोय, तर तुम्ही त्याला पाठवाल का नाही आनंदाने? कशाला? डायरेक्ट मुंडी खालीच. सिस्टर पाठवणार का नाही? पाठवणार? काय बोलणार? सर्वांच्या सह्या घ्या. कोणीच नाही बोलत. पण मला कळतच नाही की हा भाऊ लेडीजच्या बाजूने बोलत आहे का जेंट्सच्या बाजूने बोलत आहे? बरोबर आहे का नाही? मग आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची का आम्ही नवऱ्याला बाहेर पाठवतो कशासाठी? 10 महिने काही त्रास नाही, तू पाहिजे तर अजून 2 महिने एक्स्ट्रा भर आणि ये. अजून 2 महिने काय कर, तू एक्स्ट्रा काम कर. का? काय भेटणार आहे? पण नवरा जर येशूच्या कामाला गेला 9 महिने, तर चालेल का? नाही चालणार. का नाही चालणार? पैसे नाही येणार ना. बरोबर आहे का नाही? कारण येशूच्या कामाला गेलं का पैसे येतात का? नाही येत. पण असं नोकरीला गेलं का काय येतं? पैसे. मग तू 10 महिने नाही, तू 2 वर्ष राहिला, नो प्रॉब्लेम. 2 वर्ष राहा, कारण तेव्हा पैसे नाहीत, पैसे येतात. पण येशूच्या कामाला गेलं, 1 महिना झाला का काय बोलतील? पाठवतील? ये रे बाबा ये 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 ये. कसं व्हायचं? काय व्हायचं?
मग प्रत्येक वेळेला आम्ही खरोखर देवाच्या कार्यामध्ये पण धीर धरतो का? तेव्हा पण मी जाणार होतो बाहेर गावी, 2 लाख 3 लाख भेटले असते महिन्याला, पण येशू भेटला असता का? मग येशूची किंमत मोठी आहे का पैशाची किंमत मोठी आहे? आमच्या जीवनात काय मोठं आहे? त्या दिवशी मला एक व्यक्ती भेटला आणि तो मला सांगतो, आता आम्ही सगळे रिट्रीटला जाणार. मी बोललो आता का? नाही, आता आम्ही बेकार झालो ना. काय झालो? तर मी त्याला विचारलं, मी बोललो की परमेश्वर तुम्हाला फक्त बेकार झाल्यावरच बोलवतो? मला तर तरी बेकार केलं आणि बोलवलं. मी बेकार नव्हतो तरी गेलो. परमेश्वर आमच्यासाठी बेकार ही वस्तू आहे का? जेव्हा बेकार असतो तेव्हा जायचं. मी तर म्हणतो बेकार, बाकीचं जग बेकार असतं तेव्हा गेलं तर चालेल, पण परमेश्वराला नेहमी कसं द्यायचं? चांगला द्यायचं. जर तुम्ही चांगला टाइम देणार, चांगला वेळ देणार, तर तुम्हाला परमेश्वर पण काय देणार? पण तुम्ही त्याला उरलेलं सुरलेलं दिलं तर तुम्हाला काय उरलेलं सुरलेलं ताजं तवानं भेटेल? उरलेलं सुरलेलं भेटेल ना. आता 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 एक उदाहरण, मिसाला आपण जातो का नाही जात? किती लोक फाटलेली नोट वापरतात टाकायला? वापरतात का नाही वापरत? कधी कधी वापरतात ना. कदाचित एक होल पडलेले असतात, अर्धी टेप लावलेली असते किंवा चुरगळलेली असते का नाही असते? अच्छा, कशीनवाले पण इकडेच आहेत, म्हणजे सबूत पण इकडेच आहेत. एक भाग आज भेटतो, एक भाग उद्या पण भेटत असेल ना, कदाचित भेटतो का नाही भेटतो? मग आपण जर परमेश्वराला फाटक फुटक देतो, बेकार देतो, तर आम्हाला पण काय भेटणार? कारण प्रभू सांगतो, ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हालाही दिले जाईल. बरोबर आहे का नाही? मग मी जर फाटक फुटक देतो देवाला, मला पण काय भेटणार? नंतर फाटकी नोटा टाकून काय बोलतात, आम्ही येऊन, ब्रदर काय करू, कर्ज वाढत चाललंय. कर्ज नाही वाढणार, तू दिलं काय? फाटलेलं. मग भेटणार काय? फाटलेलं. बरोबर आहे का नाही? मग तसंच आहे, परमेश्वराला बेकार वस्तू आपण नाही द्यायची. जेव्हा क्वालिटी आहे, चांगलं आहे, ती आमचा परमेश्वराला दिलं तर आम्हाला पण क्वालिटी देतो का नाही? तो देतो का नाही देतो? मग मी त्या भावाला बोललो की दादा, परमेश्वर बेकार नाही आहे आणि तो कधीही बेकार असताना आम्हाला बोलवत नाही. त्याची इच्छा आहे का तू तर कंटिन्यू माझ्याशी जुळलेला असावा. तू कामामध्ये पण तू राहू शकतो का नाही जुळलेला? का बेकार असल्यावरच जायचं? नाही. त्या भावाने मला काय सांगितलं माहितीये? परमेश्वर सगळं काही जाणतो. काय बोलला? परमेश्वर सगळं काही जाणतो, पण मला पैसे सोडायचे नाही. परमेश्वर जाणतो, पण परमेश्वर हे नाही म्हणत का तू बेकार असताना माझ्याकडे ये. कारण कधी कधी आम्ही अनेक वेळेला स्वतःचा बचाव करण्यासाठी देवाचं वचन बदलून टाकतो का नाही टाकतो? टाकतो. आम्हाला स्वतः ते करायचं नसते म्हणून आम्ही ते वचन काय करून टाकतो, कधी कधी बदलून टाकतो. पण वचनाला कितीही बदललं तरी ते एक सत्य आहे. भले आकाश आणि पृथ्वी नाहीशे होणार, पण ते वचन काय नाहीशे होऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? मग आम्हाला परमेश्वराला काय द्यायचंय? क्वालिटी टाइम द्यायचाय का जे खराब आहे ते द्यायचंय? क्वालिटी टाइम द्यायचंय ना. मग त्याच प्रकारे जेव्हा आम्हाला परीक्षा येतात, संकट येतात, तेव्हा मी क्वालिटीने, एक संयमनाने, धीराने त्या परीक्षेला सामोरे जायला पाहिजे की घाबरलं पाहिजे? कारण जेवढी मोठी परीक्षा तितकाच मोठा मुकुट का नाही? जेवढी छोटी तेवढा मुकुट पण. आणि ज्या वेळेला आम्हाला ही गोष्ट समजते
की दोन प्रकारची दुःख आहेत. एक दुःख मला काय करायला येतं, पाडायला येत आहे, आणि ते पाडत पडत काय मी त्या दुःखात, कारण ते परमेश्वराने निर्माण नाही केलं, तर मी स्वतः काय केलेलं आहे, निर्माण केलंय. आणि जर त्या दुःखामध्ये मी धीर धरतो तर त्याच्यात सुद्धा मी विजयी मिळू शकतो का नाही, मिळू शकतो का नाही. मी पण काय केलं होतं माहितीये, कर्ज काढण्यामध्ये मी एक्सपर्ट होतो. कशामध्ये? तुमच्या इथे असं कोणच नसेल. कशी कर्ज काढायची माहितीये? हा, मी एजंट होते. कर्ज काढण्यामध्ये नाही, दुसऱ्यांना काढून देण्यामध्ये नाही, कर्ज स्वतः काढण्यामध्ये. तर मी कर्ज काढून 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 एक काढलं, एक भरण्यासाठी दुसरा काढायचो, दुसरं भरण्यासाठी तिसरा काढायचो, तिसरं भरण्यासाठी चौथं काढायचं, चौथं भरण्यासाठी पाचवं काढायचं, आणि असे मी 7 काढून ठेवले, 7-8. बरोबर आहे का नाही. आता त्या ह्याच्यामध्ये हे दुःख मी निर्माण केलं का परमेश्वराने निर्माण केलं? स्वतः निर्माण केलं. पण ह्या दुःखामध्ये मला ठाऊक होत, त्रास होत होता, पण मी ते दुःख एक परीक्षा म्हणून घेतलं. आणि जेव्हा परीक्षा म्हणून स्वीकारलं, त्याच्यानंतर जेव्हा मी त्या परीक्षेमध्ये धीर धरला, सहन केलं, आणि मला नंतर माहित पडलं, आता 3 वर्षांनंतर, की आता मला त्या कर्जातून मी मुक्त झालोय. आणि आता मला काय भेटलं, राजाचं जीवन भेटलं का नाही भेटलं, कर्जमुक्त जीवन भेटलं का नाही भेटलं. सहन केल्याशिवाय का सहन केल्यावरच भेटते. दुःख तर सर्वांना आहे, पण काय दुःखामध्ये आम्ही देवाच्या वचनाचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वापरून सामोरे जातो, धीर उत्पन्न करण्याची वाट पाहतो, धीराने कार्य करतो, का आम्ही तिकडेच धीर सगळं सोडून देतो. जर धीर सर्व सोडून देतो, तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला तो जीवनाचा मुकुट आणि राजाचं जीवन कधी आम्हाला पाहायला भेटू शकत नाही. समजते का नाही समजते? लिया. मला येणारी दुःख माझ्या जीवनात दोन प्रकारची दुःख आहेत. माझ्या जीवनात 2 प्रकारची दुःख आहेत. किती प्रकारची? 2 प्रकारची. पहिला लिहा, जर सैतानाने माझ्यावर दबाव आणला असेल, ज्यामुळे मी चुका करतो, देवाची आज्ञा भंग करतो, चुका करतो आणि देवाची आज्ञा भंग करतो, तर मी स्वतःच्या चुकीमुळे माझ्यावर अनेकदा दुःख आणतो. अच्छा, कधी असं तुम्ही पाहिलंय? काय माहिती नाही प्रभू मला का सांगत आहे की मावळ्यासाठी कधी कधी माणसं देव चेंज करू शकतात का? करतात? काय माहिती नाही पवित्र आत्म्याने असं का आठवण करून दिली. मावळ्यासाठी कधी माणसं देव चेंज करतात का? करतात का नाही? मग ते खरोखर आता देवाच्या आज्ञेत असतात का देवाच्या बाहेर असतात? आणि जेव्हा ते दुसऱ्या मार्गाला जातात, दुसरा मार्ग निवडतात, त्यावेळेला
जे त्यांना त्रास होतो, नंतर आजार होतात, दुःख होतं, तेच दुःख ते आता स्वतः निर्माण करत आहे की परमेश्वर त्यांच्या जीवनात आणत आहे? स्वतः निर्माण करत आहे. पण ज्या वेळेला त्यांना मावरं भेटत नाही आणि ते लोक प्रभूकडे जाऊन पवित्र आत्म्याला विचारतात की प्रभू, हे माझं दुःख जरी आहे तरी मी ही परीक्षा म्हणून घेत आहे की माझ्यासाठी ही परीक्षा आहे आणि मी आता शिकणार आहे की मी या परीक्षेमध्ये वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे आणि धीराने कसं काय विजय मिळवते, म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये त्या भागामध्ये विजयी असणार का नाही, जीवनात राज्य करणार का नाही करणार? करणार. आणि परमेश्वराचं वचन कठीण नाहीये, अगदी सोपं आहे. इथे स्पष्ट लिहिलंय 12:12 काय लिहिलंय स्पष्ट? जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य. तो कोणासाठी आशीर्वाद आहे? जो दुःखामध्ये रडतो, जो दुःख नको नको म्हणतो, दुःखाला पाहून पळ काढतो, त्याच्यासाठी आशीर्वाद आहे का जो परीक्षांना पास करतो, परीक्षेत उतरतो, त्याच्यासाठी आशीर्वाद आहे? कारण अनेक माणसांना दुःख बोललं का काय वाटते, नको हे नको बाबा, पण मला फळ पाहिजे. म्हणजे शेती करायची नाहीये पण मला पीक पाहिजे. मी ब्रदरला बोलवतो, ब्रदर तुम्ही या आणि शेती करा, पण जेव्हा पीक येईल तेव्हा ते मला द्या. तुम्हीच बोलताय, मी नाही बोलत. ते बोलतात मी तर काहीच नाही बोलत. मी जे बोलतो ते दादा थोडंफार समजते ना तुम्हाला? माझं मराठी समजते ना? मराठी समजते? नाही, मी असं विचारत आहे की मी जे मराठी बोलत आहे तुम्हाला समजते ना? जर काही शब्द समजले नाही, तुम्हाला असं वाटलं की मला हे माझ्या भाषेत समजवा, तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे? कारण का प्रभूचा उद्देश काय आहे की तुम्हाला जे पुढे येणार आहे ते तुम्ही शिकावं आणि तुम्ही कमजोर नाही तर एक विजयाचं जीवन जगावं. बरोबर आहे का नाही? कारण एवढ्या वर्षांनी आपण काय विचार करतो, अरे हे फक्त ब्रदर लोकांसाठी आहे, हे फक्त त्यांच्यासाठी, ह्यांच्यासाठी, आम्ही तर सामान्य माणसं आहोत, असं विचार करतो का नाही? पण मग काय विचार करतो? काय खरोखर आम्हाला वाटते आम्हाला पण प्रभूने देवाचं सामर्थ्य दिलंय की ब्रदरला दिलंय? काय तुम्हाला दिलंय ते पण नाही मानत, ब्रदरला दिलंय ते पण नाही मानत. समजते का नाही समजते? आम्हाला समजायला पाहिजे की सामर्थ्य, शक्ती ही सर्व काही देवाने सर्वांना दिलं आहे. फक्त मला जे परमेश्वर शिकवत आहे ते माझ्या जीवनात मला काय करायचंय? आता तो मुलगा आहे ना, त्या दादाच्या बाजूला बसलाय, त्या मुलाला जेव्हा मी बघतो ना त्यावेळेला मला एकच आठवतं की ज्या वेळेला आम्ही त्याच्या घरी गेलेलो तेव्हा त्याची परिस्थिती एवढी खराब होती ना, एवढी खराब होती, त्याला काहीच ज्ञान नव्हतं, देवाचं काही ज्ञान नव्हतं, त्याला काही ठाऊक नव्हतं. म्हणून तो कुठे गेलेला? स्वतःनीच त्याच्या जीवनामध्ये काय निर्माण केलेली? दुःख निर्माण केलेली. पण आता तुम्ही बघा, तोच मुलगा रोज येतो, ऐकतो, बरोबर लक्ष देऊन ऐकतो, कुठेतरी त्याच्यात बदल झाला का नाही झाला? झाला का नाही झाला? आणि हे जे शिकत आहे जेव्हा तो त्याच्या जीवनामध्ये वापरणार, खरं सांगतो तो पुढच्या जीवनात त्याच्या महान महान कार्य तो बघणार का नाही? त्याच्या जीवनामध्ये बघणार का नाही? का हा जाऊन दुसऱ्यांकडे हात पसरवणार?
का दुसऱ्यांना सहाय्य करणार? म्हणून आम्हाला जे परमेश्वर शिकवतो ते शिकण्याची आणि दुःखामध्ये धीराने पास होण्याची, परीक्षा पास होण्याची, सहन करण्याची आम्हाला गरज आहे का नाहीये? मग आमच्या जीवनामध्ये जर परीक्षा पास व्हायचंय तर आम्हाला विजय देणारा धीर आहे का नाही आहे? आहे. तुम्ही लिहिलं का 2 प्रकारचे दुःख? काय लिहिलं? कोणचं काय लिहिलं? हा, आणि दुसरं लिहा, देव स्वतः कधी कधी माझ्या जीवनामध्ये दुःख, परीक्षा आणि समस्या निर्माण करतो, यासाठी की जेणेकरून माझ्या आत्म्यामध्ये जे त्याने सामर्थ्य ओतलेले आहे, त्याचा जो अभिषेक माझ्यामध्ये आहे, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृपा, त्याचा जो अभिषेक माझ्यामध्ये आहे, व त्याने दिलेल्या हा काय झालं? ओतलेले आहे, आणि त्याचा अभिषेक जो माझ्यामध्ये आहे, आणि त्याचा अभिषेक जो माझ्यामध्ये आहे, त्याने दिलेल्या वेगवेगळ्या कृपा ज्या माझ्यामध्ये आहेत. कुठे आहे? माझ्यामध्ये आहेत. जी शक्ती माझ्या कल्पनेच्या पलीकडील आहे, पलीकडे आहे, ह्या सर्व गोष्टी माझ्यामधून बाहेर काढण्यासाठी, कुठून बाहेर? माझ्यामध्ये टाकण्यासाठी का मधून बाहेर काढण्यासाठी? आम्ही काय प्रयत्न करतो? वरून यायची वाट बघतो का आतमध्ये आहे ते काढायची वाट बघतो? आम्ही वरून येणार आहे का त्याची वाट बघत आहोत, का आतमध्ये आहे ते कसं काढायचं याचा प्रयत्न करतो जास्त? कशाचा प्रयत्न करतो? सर्व काही वर आहे का माझ्यामध्ये आहे? पण आम्ही कुठे शोधतो जास्तीत जास्त? स्वर्गात. आणि प्रभू सांगतो स्वर्ग तुझ्यामध्ये, देवाचं राज्य तुझ्यामध्ये आहे.
सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे, अभिषेक तुझ्यामध्ये आहे, सर्व काही कुठे कुठे आहे? माझ्यामध्ये आहे. झालं ना ते पूर्ण? काढण्यासाठी दुःख निर्माण करतो, काढण्यासाठी माझ्या जीवनातील दुःख, माझ्या जीवनातील दुःख हेच मला आशीर्वादाकडे घेऊन जातात, आशीर्वादाकडे. का आता दुःखाला घाबरायचंय का त्या दुःखामधनं कसं पार व्हायचं यासाठी देवाकडे शहाणपण आणि समज आणि धीर मागायचा आहे? काय वाटते तुम्हाला? आपला जो देव आहे तो जिवंत आहे का मेलेला आहे? जिवंत आहे. आणि आपण जितका विचार करतो ना त्याच्या भरपूर पलीकडे तो सामर्थ्यवान आणि शक्तिशाली आणि भरपूर महान आहे. बरोबर आहे का नाही? पण ज्या वेळेला आम्ही तो जे बोलतो त्या दुःखामध्ये तसं वापरतो, तसं कार्य करतो, तर आम्हाला जीवनाचा मुकुट आणि विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. समजते का नाही? तर अजून आपण उद्या पुढे अजून शिकूया, चालेल ना? आपण हळूहळू शिकत आहोत, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना? जेवढं हळू शिकत आहोत तेवढं अजून आम्ही काय करत आहोत, खोलमध्ये जात आहोत. आपण अजून शिकूया की कसं आम्हाला धीर विजय मिळवून देते. पाहिजे का नाही जीवनाचा मुकुट मेल्यावर? आताच ना? मग परीक्षा शिवाय भेटणार आहे का? नाही भेटणार आहे. हालेलुया. तर कोण येईल शेवटची प्रार्थना करायला? कोण येते? कोण येते? कोण येते? ये बाय, तू ये तू ये. जे काही शिकली ना ते घेऊन देवाला धन्यवाद दे. हा, चुकलं तरी चालेल, काय घाबरू नको. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, आजचा सुंदर दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, तुझ्या सुंदर नावाचा जय जयकार करतो. धन्यवाद येशू, तू आजच्या दिवसात जे काय शिकवलं, आम्हाला विजयाबद्दल शिकवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. व आजच्या दिवसात जे काय आमच्या हातून पाप घडले त्या पापांची तू क्षमा केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तसेच तू आजच्या दिवसात जे काय पुरविलास आणि अजून पुरवू दे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद येशू, तू आम्हाला आजचा सुंदर दिवस जसा दिला तशीच बरी रात्र देशील असा आम्ही विश्वास ठेवतो. रात्र दिली आहे. दिले त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ही प्रार्थना आपल्या प्रवेश पुस्तकात. आमेन. आमेन. हालेलुया.